नमस्कार, मी अंकिता चौधरी. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. एक नजर स्पीड न्यूजवर. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची आज पहिली उमेदवार यादी जाहीर होण्याची शक्यता. बिहारमध्ये 2 टप्प्यात विधानसभा निवडणुका. विरोधी पक्षांचा आज निवडणूक आयोगावर मोर्चा. या मोर्चामध्ये उद्धव ठाकरे व शरद पवार देखील होणार सहभागी. आम्ही कर्जमाफी आणि हमी भावाची लढाई लढतोय, माजी शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांची प्रतिक्रिया. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून रवींद्र धंगेकरांची पाठराखण. धंगेकरांनी गुंडाला विरोध केला, भाजपला नाही, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया. समीर पाटील आज रवींद्र धंगेकरांना पाठवणार नोटीस. निलेश घायवळ प्रकरणात धंगेकरांनी पाटलांवर केले गंभीर आरोप. रवींद्र धंगेकर यांच्या कायदेशीर मदतीला धावले ॲडव्होकेट असीम सरोदे. समीर पाटील यांनी अब्रू नुकसानीचा दावा ठोकल्यास सरोदे आणि टीम मांडणार बाजू. एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार 6,000 रुपये दिवाळी भेट. दिवाळी अग्रिम म्हणून मिळणार 12,500 रुपये. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती. समीर पाटील रवींद्र धंगेकरांवर ठोकणार अब्रू नुकसानीचा दावा. समीर पाटील यांची आज पत्रकार परिषद. विरोधी पक्षाच्या मोर्चाला हर्षवर्धन सपकाळ राहणार अनुपस्थित, तर काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात राहणार उपस्थित. मी कोणतीही टोळी चालवत नाही. पोलिसांनी आणि माध्यमांनी कोथरूड गोळीबार प्रकरणी माझं विनाकारण नाव जोडलं. निलेश घायवळचे रीट पिटिशन मधून आरोप. निलेश घायवळनं धमकावत एका व्यक्तीला घ्यायला लावलं सिम कार्ड. याच सिम कार्ड मधून बँक व्यवहार केल्यानं गुन्हा दाखल. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीतून माघार घ्या. भाजप नेते रामदास तडस यांची अजित पवारांकडे मागणी. पूरग्रस्त भागात लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्यास मुदतवाढ. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांची माहिती. तुर्तास इथेच थांबूया. तोपर्यंत पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.